या ठिकाणी पाहतोय अप्रतिम कॅच या ठिकाणी संपादन केली गेली आहे आणि खऱ्या अर्थाने खंदे समर्थक आणि या टीम साठी सपोर्ट करणारे मनोज जोशी या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांच्या माध्यमातून कैलास यासाठी 500 रुपयाचं पारितोषिक दिलं गेलं आहे. कारण वेळ कॅच त्या ठिकाणी पकडली होती. इथं मात्र पाहतोय दुसरा चेंडू सोडून दिला आहे. मारू की सोडू असा प्रयत्न पाहायला मिळाला या ठिकाणी नीलकंठ भोईर यांच्या माध्यमातून आणि उल्हास पाटील यांनी मात्र डॉट चेंडू हाताला गेला आहे. अजून एकही धाव धापलकावरती नाही, एक गडी बाद आहे. पुढे सरसावून मारण्याचा प्रयत्न तोच टप्पा आपल्याला पाहायला मिळाला. परिणामस्वरूप इथं पाहतोय की बॅटला संपर्क झाला नाही आहे. निर्धावची पुन्हा एकदा सांगता होते. विकेट तर पडला गेला आहे. धावांसाठी झुजतायत यावेळेस मात्र पुन्हा एकदा पाहतोय आपण बॅकफुटवर जाऊन खेळण्याचा प्रयत्न होता आणि नंतर मात्र पाहिल्या गोलंदाजांनी आणि वाडी यॉर्कर ठेवण्याचा प्रयत्न. 4 चेंडू झाले आहेत, एकही धाव अजून जमा झाली नाही आहे. एक गडी जरूर बाद झाला आहे. उल्हास पाटील पुन्हा एकदा पाहूया तयार होतोय. गोलंदाजी मार्क वरती या ठिकाणी पुढे सरसावले. आता मात्र गॅप शोधला गेला आहे. नो चान्स द फील्ड. चेंडू सीमा पार, चौकार. एक्स्ट्रा कव्हरच्या जवळपास आपल्याला पाहायला मिळतंय. डीप मध्ये खेळाडू तैनात आणि त्या सर्व खेळाडू आपल्याला इनफिल्डच्या आतमध्ये पाहायला मिळत आहेत. पॉइंट असेल, शॉट थर्डमॅन असेल, कव्हर एक्स्ट्रा कव्हर शॉट पाहायला मिळतंय. आता मात्र चेंडू निघून येतोय. लॉंगऑफच्या रिझन मध्ये थोडस गफलत जरूर झाली, परंतु कव्हर केलं. 2 धावा नाही रोखू शकत. या 2 धावेने पाहतोय आपण धावसंख्या पुढे सरकली. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर ती म्हणजे 6. शेवटच्या 2 चेंडूवरती आल्या त्या 6 धावा आणि त्या 4 चेंडू उल्हास पाटील याने उल्हासदायक चांगले चेंडू हाताळले होते. क्या बात आहे. सुरुवात चांगली गोलंदाजी झाली आहे आणि गोलंदाजीचं खऱ्या अर्थाने गोवे टीमची चांगली पाहायला मिळते. त्यातल्या त्यात बॅटिंगसाठी सुद्धा आपण पाहिलं. सुरुवात सलामीची जोडी जी आहे दिलीप पाटील असेल, विजय पाटील असतील यांनी करून देत आहेत. त्याच्यानंतर मात्र मग प्रमोद असेल, बंडू दादा असेल, हे सर्व खूप चांगली कामगिरी नंतर करतायत आणि त्या अनुषंगाने आतापर्यंत त्यांचा खेळ भरपूर चांगला पाहायला मिळाला आहे. पाहूया या ठिकाणी पुन्हा एकदा खेळाला सुरुवात होईल. गोलंदाजी मार्क वरती चंदू पाटील. चंदूवरती सुद्धा भरपूर विश्वास दाखवला जातो प्रत्येक इव्हेंट स्पर्धेमध्ये, प्रत्येक चषकामध्ये आणि योग्य ती कामगिरी केली गेली आहे सातत्यपूर्वक. आता पाहूया या ठिकाणी छोटस रणअप आहे. डाव्या शैलीचा हा गोलंदाज पुढे सरसावून मारण्याचा प्रयत्न गोटीराम यांचा पाहायला मिळाला. आज गोटीराम खूप शांत पाहायला मिळत आहेत. म्हणजे त्यांना आत्ताच चान्स मिळाले आहे प्रथमतः. कारण आपण पाहिलं पहिल्या षटकामध्ये अशोक भगत असेल, नीलकंठ भोईर असतील यांनीच सर्व चेंडू खेळून काढले होते आणि शांत संयमी खेळ नेहमीच पाहायला मिळतोय. त्याच्यामध्ये उत्तम धावा जमवण्यामध्ये अग्रेसर गोटीराम मात्रे और गोट्या. स्ट्राइक एंडला पाहतोय आपण. फुलटॉस चेंडूला टर्न केला गॅप मध्ये. क्षेत्ररक्षक पोहोचला जाईल तोपर्यंत चेंडू मात्र पोहोचला जातो सीमा पार, चौकार. आई दर्शन घे. या ठिकाणी चेंडू मात्र थांबला नाही. सीमा पार गेला. धावसंख्येला मिळाला आकार. धावसंख्या 10 कदम 10 या अंकावरती जाऊन पोहोचली आहे. पुन्हा एकदा फुलटॉस होता. हाय फुलटॉस आपण पाहिलं तर इथं मात्र थोडीशी गफलत जरूर झाली, परंतु यस बिमर साठी चेक करण्यासाठी या ठिकाणी रिव्ह्यू घेतला गेला आहे पंचांच्या माध्यमातून. काय घडतं पाहूया. फटका चांगला सजवण्याचा प्रयत्न केला जरूर. गॅप शोधता आलं नाही आहे. धावसंख्या जर पाहिली तर या ठिकाणी 2 घेतले, सिंगल घेतली आहे आणि आता पाहूया या चेंडूवरती काय घडतंय.
यस बिमर आहे. हाय फुलटॉस आपण पाहिला तर आणि त्या अनुषंगाने आपण पाहतोय बिमर घोषित केला गेला. आता फ्री हिट, फ्री हिटचा कशा प्रकारे फायदा घेत आहेत पाहूया. या ठिकाणी नीलकंठ भोईर स्ट्रायकर एंडला आहेत. आता मात्र खेळून काढला आहे. पुन्हा एकदा बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिजन मध्ये शतरक्षक पोहोचला जातोय. चांगलं शतरक्षण वेल स्टॉप केलं गेलं आहे. चेंडूला 2 धावा कंप्लीट झाल्या. तिसरीची मागणी केली आहे आणि या ठिकाणी पाहतोय आपण फलंदाज बाद होईल रनआउटच्या स्वरूपात गोटीराम. चौथा आणि 5व्या क्रमांकाची ट्रॉफी आहे त्यांच्याकडे. प्रथम क्रमांकाची नाही आहे, परंतु 15 मारुती काल्हेर खऱ्या अर्थाने चांगली रँक करतोय, चांगला खेळ करतोय. त्यांच्याकडे 2 आहेत प्रथम आणि एक द्वितीय आणि तृतीय असे 4 चषक आहेत त्यांच्याकडे. आत्मविश्वास जरूर असेल. पाहूया आज या ठिकाणी कशा प्रकारे खेळ होतोय. गोलंदाज पुन्हा एकदा तयार होईल. गोलंदाजी मार्क वरती नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दोरकनाथ मात्रे. पाहूया कशा प्रकारे खेळ होते. याकडे सुद्धा गावदेव रांदोलीकडे सुद्धा आपण जर पाहिलं तर बॅटिंग लाईनअप भरपूर मोठी आहे. पुढे चेंडू आल्या आल्या दिशा दिली आहे. हलक्या हाताने खेळून काढलेला आहे. पुश करो खुश रहो एकदा कंप्लीट केली. विजय पाटील सरसावले बरोबर चेंडूकडे, परंतु 2 धावा नाही रोखू शकत. या ठिकाणी चंदू पाटील सुद्धा अचंबित होऊन पडले की 2 धावा कंप्लीट केल्या, कारण शतरक्षक चेंडूची वाट पाहिली नाही तर बरोबर विजय पाटील चेंडूपर्यंत पोहोचले, उचलला, फेकी केली. परंतु नीलकंठ भुईर मात्र खूप चांगले धावतायत खेळपट्टीवरती. त्या अनुषंगाने एकीचं दुसरीमध्ये परिवर्तन पाहायला मिळालं. 2 धावा आल्या. पुढे चेंडू पुन्हा एकदा पाहतोय आपण हलक्या हाताने खेळून काढलेला आहे. पॉइंटच्या रिजनला थोडीशी मिसफिल्ड आणि या ठिकाणी आपण पाहतोय पुन्हा एकदा 2 धावा. हे हुशारीचं क्रिकेट आहे. सेन्सिबल क्रिकेट कशाला म्हटलं जातं, कारण आपल्याला 1-1 2-2 धावा जर मिळतायत, कारण मोठा फटका लागून आपण पाहिलं तर या ठिकाणी धोका पत्करण्यापेक्षा दुहेरी अंकामध्ये धावसंख्या चांगल्या प्रकारे या ठिकाणी जमा केली जाते. धावसंख्या पुढे सरकते धावफलकावरती. 18 धावा. ओव्हर क्रमांक 2 या ठिकाणी आपण पाहिलं मैदानाच्या आतमध्ये आणि 18 धावा लागल्या गेल्या आहेत. नीलकंठ भोईर आणि दोरकनाथ मात्र ही जोडी मैदानाच्या आतमध्ये डावाला सावरते आवरते. पुढे चेंडू पुन्हा एकदा पाहतोय पण ऑन साइडला खाली आहे, क्षेत्र डीप मध्ये आहे आणि पाहिल्या जाते आणि बरोबर इथेही 2 धावा पूर्ण केल्या जात आहेत. अतिशय संयमी आणि एक चिकाटी धरून खेळ मैदानाच्या आतमध्ये दोरकनाथ याच्या माध्यमातून पाहायला मिळते. पुन्हा एकदा पाहतोय आपण 2 धावा पूर्ण होत आहेत. 20 रन्स ऑन बोर्ड लागल्या गेल्या आहेत. ओव्हर क्रमांक 2 या ठिकाणी समाप्त होतोय. आज रनांसाठी खऱ्या अर्थाने मित्र म्हणेन की फलंदाजांना झुजावा लागला आहे. 2 दिवस आपण पाहिले तर भरपूर चांगली खेळपट्टी फलंदाजांना साथ देत होती. कालच्या दिवसात शिवनेरी आमने संघाने फायनल मध्ये प्रवेश मिळवलेला आहे. अंतिम त्या ठिकाणी सेमीफायनल खेळण्यात आली. निमिलन पायगाव टीम खऱ्या अर्थाने चांगली ती पण उभरते. जसं शेड्यूल पुढे चालतंय, स्पर्धा होत आहेत, स्पर्धा खेळतायत, त्यांचाही आत्मविश्वास खूप चांगला वाढला गेला आहे. पाहूया संध्याकाळच्या सत्रामध्ये शिवनेरी आमने संघासमोर कुठली टीम या ठिकाणी पुढे जाईल. विक्रम स्पोर्ट वडनगर संघाचं आव्हान मात्र या स्पर्धेतून संपुष्टात आलं आहे. नेक्स्ट मॅच चांगली पाहायला मिळेल. बेस्ट वर्सेस बेस्ट. बंदरामूर्ती काल्हेर आणि गावदेवी भादवड या 2 टीम मधील ते द्वंद्व युद्ध पाहायला मिळेल. त्याच्यानंतर
गावदेवी पिंपलगर आणि अष्टविनायक ठाकूरपाडा हेही दोन संघ चांगले आहेत. हे पण पाहतोय आपण चांगलं रँक करतायत. टॉप 10 मध्ये ही दोन संघ आहेत. अष्टविनायक ठाकूरपाडा हा आपण जर पाहिला 4थ्या क्रमांकावरती आहे, तर गावदेवी पिंपलगर 6व्या क्रमांकावरती आहे. ती एक मॅच चांगली पाहायला मिळेल. पुढील चेंडू हाताळण्यासाठी पुन्हा एकदा या ठिकाणी पाहतोय आपण. इथं मात्र चांगला चेंडू हाताळण्याचा जरूर प्रयत्न केला होता, परंतु उजवी एष्टी सोडून जाते. पंच आमच्याकडे बोलत आहेत आणि वाईटची खून केली जाते. अवंतर धावेचा या ठिकाणी भरणा केला जातोय. एका धावेने धावसंख्या पुढे सरकली धावफलकावरती. 21 धावा. प्रमोद भोईर सातत्यपूर्वक चांगली कामगिरी राहिली आहे प्रमोद यांची सुद्धा. म्हणून तर पाहतोय या संघाचा बोलबाला भरपूर पाहायला मिळतंय. अधोरेखित नाव घेतलं जातं प्रत्येक स्पर्धेमध्ये आणि त्या अनुषंगाने टीमही तसं काम करते. प्रमोद भोईर आपल्या मध्ये काहीतरी चुकी पाहायला मिळाली. पुन्हा एकदा टर्न होत आहेत आणि तयार होत आहेत गोलंदाजी मार्क वरती. या ठिकाणी पाहतोय आपण कव्हरला चेंडू निघून जातोय. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी थोडीशी पम्बलिंग पाहायला मिळाली आणि रांजोली टीम म्हटलं तर त्यांना थोडीशी चान्स दिलाली तर तिचा पूर्णपणे फायदा उचलला जातोय. पुन्हा एकदा पाहूया गोलंदाजी मार्क वरती. या ठिकाणी कडक फटका खेचला गेला आहे. गॅप मध्ये जातोय नो डाऊट. दोन्ही क्षेत्ररक्षणा मात्र चान्स नाही. चेंडू सीमा पार चौकार. ठिकाणी पाहिलं तर ज्यावेळेस बॅट मधून निघाला चेंडू, आवाज जो स्वीट व्हॉइस होता तो खूप चांगला पाहायला मिळाला. मिडल ऑफ द बॅट घेतला गेला आणि अप ड्राईव्ह अप्रतिम पाहायला मिळाली. चेंडू मात्र सरसावला सीमा पार चौकार. यावेळेस अजून एक कडक फटका, परंतु वन अँड कॅच. वड कॅच. क्या बात आहे. असं वाटलं जातं सीमा पार, परंतु जिद्द आकांक्षा आणि चिकाटी सोडली नाहीये आणि झेल मात्र एका हाताने पकडला गेला आणि खेळ या ठिकाणी निलकंठ भोईर यांचा होते समाप्त.
धावावरती ओव्हर क्रमांक 3 आहे. मागील ओव्हरमध्ये चंदू पाटील यांचे आपण पाहिले तर 14 धावा जमा झाल्या होत्या. यस, या ठिकाणी अष्टविनायक ठाकूरपाडा टीमचं शुभ आगमन झालेलं आहे. वेलकम गणेश ठाकरे, आपणास विनंती आपण या आपल्या टीमला घेऊन मंचावरती. आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. पुन्हा एकदा त्याच रिझनला चेंडू गेला होता, परंतु आता शतरक्षक चांगलं पाहायला मिळालं. चेंडूला कलेक्ट केलं गेला आणि सिंगलने धावसंख्या 32 या अंकावरती जाऊन पोहोचली जाते 3 षटकांच्या समाप्तीनंतर. आता धावा दिसत आहेत धावफलकावरती. पहिल्या ओव्हरमध्ये कुठेतरी कमी होत्या, 6 धावा होत्या, त्यानंतर 14 आल्या, त्याच्यानंतर 12 आल्या. अशा रीतीने धावफलकावरती चांगल्या सजल्या गेल्या आहेत. 32 रन्स ऑन बोर्ड. पाहूया शेवटचा अंतिम ओव्हर कोण घेऊन येतोय. कारण आपण पाहिलं तर उल्हास पाटील यांनी पहिले षटक गाठलं, चंदू पाटील, त्यानंतर प्रमोद भोईर, म्हणजे आता उरलंय ते म्हणजे दिलीप पाटील. यस, त्यांच्या हाताकडे दिली जाते गोलंदाजी. गोलंदाज आहेत, भरपूर आहेत गोवे टीमकडे, कोणाला द्यायचा हाही प्रश्न पडला जातोय. आणि या ठिकाणी मात्र कमबॅक करावा लागेल गोलंदाजांना, कारण धावसंख्या जर पाहिली तर 32 लागली गेली आहे. मागील सामना एक चांगल्या पद्धतीने दिमागदार पद्धतीने विजय संपादन केलं या ठिकाणी जहानमान गोवे टीमने. आता कडी परीक्षा या ठिकाणी गावदे रानोली टीम समोर पाहायला मिळते गोलंदाजीच्या माध्यमातून. बाळू दिलीप पाटील टर्न गोलंदाजी मार्क वरती. यावेळेस क्या बात है, अप्रतिम चेंडू. यस, बल्ला तेरे हात में तो काय टांगड आहे. बॅट्समन आउट होतोय LBW च्या स्वरूपात. बाळू क्या बात आहे, चांगलं कमबॅक या ठिकाणी पहिल्या चेंडूवरती घेतलं जातंय. विकेट दिलीप पाटील यांच्या माध्यमातून. नवीन बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये. कालूराम, वेलकम गणेश ठाकरे, आपला मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत आहे. या मंचावरती बसून स्थानपाना व्हायचा आहे. इन ऍक्शन मध्ये त्यांना पाहणार आहोत. नेक्स्ट मॅच मध्ये त्यांचाही खेळ खूप बहरदार, असरदार, कारगर पाहायला मिळतोय. यावेळेस पाहतोय पण मिडविकेटला चेंडू जातोय. चांगलं क्षेत्ररक्षण, एक धाव कंप्लीट केली दुसरीसाठी. हा ना तू महिमे पाहायला मिळालं. दोरकण त्याने नाकारलं मात्र या ठिकाणी आपण पाहिलं तर सिंगल धाव येते, सिंगल पेक्षा अधिक काय नाही आहे. 33 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. नेक्स्ट मॅच पाहायला मिळेल आपल्याला भद्रावती काल्हेर आणि गावदेवी भादवड या दोन टीम मधील द्वंद्व युद्ध. दोन्ही संघनायक या ठिकाणी उपस्थित आहेत, दोन्ही टीम उपस्थित आहेत. या दोन्ही टीमचं या स्पर्धेमध्ये मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत आहे. पुढील चेंडू यावेळेस पाहतोय आपण पुन्हा एकदा चांगला फटका आहे. ऑन ड्राईव्ह एक धाव कंप्लीट केली. डीप मध्ये चेंडू आहे. दुसऱ्या धावीचा या ठिकाणी प्रयत्न पाहायला मिळाला, तोही सहजरित्या या ठिकाणी पूर्ण होताना दिसत आहेत. या 2 धावीने धावसंख्या पुढे सरकली. 35 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. अजून 3 चेंडूंचा खेळ बाकी आहे. 3 मध्ये किती धावा जमल्या जातील हे पाहूया, परंतु मोठा फटका खेळू देत नाहीये गोलंदाज दिलीप पाटील. चांगली कला त्यांच्याकडे आहे. डावकर शैलीचा गोलंदाज आहे. चेंडू पडल्यानंतर स्किट सुद्धा होतोय आणि कधी कधी टर्न सुद्धा होतोय. इथं मात्र जोर धरला होता फटक्यावरती, परंतु झेल घेतलं जाते आणि बॅटर बाद होते झेलच्या स्वरूपात.
या ठिकाणी पाहतोय विकेटचं होतोय पतन. आता मात्र 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे. धावसंख्या पाहिली तर 35 या अंकावरती थांबून आहे. पुढील चेंडू यावेळेस कार्पेटच्या सहाय्याने जातोय मिडविकेटला. एक धाव कंप्लीट केली जाते. चांगले क्षेत्ररक्षण होतंय परंतु 2 धावा पूर्ण होतील अशी पहिल्याच आपण पाहिलं तर धावेला घाई केली होती आणि अति घाई संकटात नाही. शॉर्ट रन दिला गेला पंचांच्या माध्यमातून. म्हणजे या चेंडूवरती एकच धाव, एकापेक्षा अधिक काही नाही आहे. पुढील चेंडू दिलीप पाटील तयार होतोय. वारंवार चांगल्या गोलंदाजीचा प्रदर्शन या ठिकाणी पाहायला मिळाला आहे. आता मात्र पाहतोय आपण लोंगान आणि लोंगापच्या मध्ये चेंडू येतोय. एक धाव जरूर पूर्ण केली परंतु अधिक वेगाने दुसरी धावी पूर्ण केली आहे. या 2 धावेने आपण पाहतोय षटक क्रमांक समाप्त झालं. चौथं धावसंख्येला आकार मिळाला. धावफलकावरती जाऊन पोहोचले आहेत त्या म्हणजे 38-39 धावांचं लक्ष या ठिकाणी ठेवलं गेलं आहे. तर आपण बोलूया नेक्स्ट मॅच नाणेफेकीकडे, ज्या ठिकाणी बंदरावरती काल्हेर आणि गावदेवी भादवड अशी मॅच होणार आहे. तर चला दोन्ही टीमचे संघनायक या टॉस बॉक्स मध्ये, ज्या ठिकाणी आपण पाहतोय आकर्षक आमचा हा टॉस बॉक्स आहे. सन्माननीय सोमनाथ पाटील आणि सन्माननीय चेतन पाटील यांच्या माध्यमातून पाहतोय आपण एक आकर्षक टॉस बॉक्स. तर दोन्ही टीमचे संघनायक या टॉस बॉक्स मध्ये या ठिकाणी नाणेफेक केले जाईल. भादवड आणि काल्हेर. तसेच रवींद्रजी पाटील साहेब आणि सूर्यकांतजी पाटील साहेबांना विनंती आहे की आपण या टॉस बॉक्स मध्ये आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी केलं जाईल या मॅच नाणेफेक. ज्या ठिकाणी आपण पाहतोय दोन्ही टीम खूप चांगल्या आहेत. एका बाजूला ज्याच्या नावाने ही स्पर्धा खेळवली जाते पवन स्मृती, तर दुसरं जे आयोजक टीम आहे गावदेवी वेले असा हा कॉइन बनवला गेला आहे. दोघांनाही दाखवलं जातंय. कोण बोलतंय? बंदरावरती काल्हेर कॉलिंग करतोय आई गावदेवी. पाहूया काय येतंय आणि तेच आलेलं आहे. मान्यवरांना विनंती आहे की आपण व्यासपीठावरती 2 मिनिट आपण स्वागत आणि सन्मान करतोय, कारण आपण या टीमच्या माध्यमातून येणाऱ्या प्रत्येक टीमचं स्वागत केलं जातोय. सूर्यकांतजी साहेबांना विनंती आहे की आपल्या शुभ हस्ते विजय पाटील यांचा येथे स्वागत आणि सन्मान करायचा आहे. बंदरावरती काल्हेर टीमचे या ठिकाणी आपण पाहतोय संघनायक. त्यानंतर आपण जाऊया गावदेवी भादवड टीमचे संघनायक. नाही, आपण टीमचा म्हणून हा सन्मान करतोय. तर गावदेवी भादवड टीमचे संघनायक प्रल्हाद नाईक यांचा या ठिकाणी तुझे स्वागत आणि सन्मान पाहायला मिळतंय. ओके, मान्यवरांना विनंती आहे पण व्यासपीठावरती स्थानापन्न व्हायचं आहे. या ठिकाणी आपण पाहिलं तर नाणेफेकीचा कॉलिंग झाला आणि नाणेफेक जे आहे ते बंदरावरती काल्हेर टीमने जिंकलेले आहे. आपण विचारूया आपला निर्णय काय असेल. यस, प्रथम क्षेत्ररक्षण निवडलं गेलं आहे. समोर टीम ही चांगली आहे. आपण पाहिलं तर भादवड टीम, या टीमला किती धावांपर्यंत रोखण्याचा आपला मानस असेल? कमीत कमी धावांवर रोखण्याचा प्रयत्न असेल. निश्चितच आज या ठिकाणी आपण पूर्ण ताकदीनिशी आले आहात. सर्व खेळाडू आपले उपस्थित आहेत. हो, नक्कीच. निश्चितच आपण पाहतोय ही चांगली खेळपट्टी आहे, चांगला ग्राउंड आहे. खऱ्या अर्थाने आपण इथं आल्यानंतर जी फिलिंग होते या आयोजन नियोजन आणि ग्राउंड बद्दल आपण काय म्हणाल? ग्राउंड तर आता 3-4 स्पर्धा खेळलो आम्ही या ग्राउंडवरती, पण 1 नंबर आता बनवलेला आहे. पहिला जो होता जरा ग्राउंड जरा थोडा दिक्कत होती, पण चांगला बनवलेला आहे एकदम, आणि आयोजन तर 1 नंबरच आहे. यस, या ठिकाणी आपण पाहिलं तर एकतेचं प्रबल बल आहे आणि पूर्ण ग्रामपंचायत सदस्य असेल किंवा कमिटी असेल, सर्व मान्यवर असतील यांच्या माध्यमातून चांगली स्पर्धा भरवली गेली आणि चांगला ग्राउंड आहे. आपण जाऊया गावदेवी भादवड टीमच्या संघनायकाकडे. आपण जर नाणेफेक जिंकला असता तर आपला निर्णय काय असता? क्षेत्ररक्षण. यस, हवं ते मिळत नाही त्याच्या विरुद्ध काम करायचं आहे. खऱ्या अर्थाने क्रिकेट आपल्याला खऱ्या अर्थाने जर कुठली स्फूर्ती देसेल तर ही कुठल्याही कामाच्या विरुद्ध जर विचार करायचा असेल तर त्याच्यावरती पॉझिटिव्ह विचार करणं गरजेचं असतं. आणि या ठिकाणी आपण फलंदाजी करणार आहात तर किती धावा जमवण्याचा मानस असेल? 45+. यस, तो कॅल्क्युलेशन नुसार चांगली
धावसंख्या आहे. आपण पाहतोय ज्या पद्धतीने ग्राउंड बनवलेला आहे, सजावट केलेली आहे, ग्रामस्थ मंडळ असेल, ग्राम कमिटी असेल किंवा ही सर्व 40+ टीम असेल, या टीम बद्दल आपण काय म्हणाल? खूप चांगल्या प्रकारे आई गावदेवी वेळे संघाने नियोजन केलं आहे आणि ग्राउंड तर खूप छान बनवलं आहे. तुम्हाला या सामन्यासाठी खूप साऱ्या शुभेच्छा. तर टॉस बॉक्समधून न्यूज असे की बंदरामूर्ती काल्ले टीमने नाणेफेक जिंकले आणि सर्वप्रथम फील्ड प्ले क्षेत्ररक्षण स्वीकारलं आहे. ओव्हर टू कॉम बॉक्स. धन्यवाद. धन्यवाद मनोज ठाकरे. पहिल्या फेरीचा नक्कीच तिसरा सामना आपण यानंतर पाहणार आहोत. गावदेवी भादवाड आणि बंद्रा मारुती कल्ले टीम नाणेफेकी जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतलाय विजय पाटील बंद्रा मारुती कल्ले टीमचे कॅप्टन आणि संजयभाई मात्र फॅन टीम गावदेवी भादवाड टीमला फलंदाजीसाठी आमंत्रण दिलेले आहे. त्यानंतरचा पहिल्या फेरीचा शेवटचा सामना होईल. गावदेवी पिंपलघर आणि श्री अष्टविनायक ठाकूरपाडा दोन्ही टीमचे खेळाडू पोहोचलेले आहेत. आपलं देखील मनपूर्वक सरचे स्वागत. संतोष तरे अँड ऑल टीम. नक्की संतोष तरेनं शेलोमाता 40+ आयोजित अध्यक्ष चषकामध्ये अतिशय चांगली कामगिरी केली होती. 2 सामन्यातून तब्बल 65 धावा. नक्कीच पहिल्या मॅच मधून तुफान पिंपळसला 25-8 मध्ये आणि दुसऱ्या सामन्यातून गावदेवी सोनाली संघाच्या 14 चेंडूमध्ये 40 अशा 2 इनिंग मध्ये त्यांनी 65 धावा ठोकल्या होत्या. बऱ्याच विश्रांतीनंतर मानकुलीच्या क्रीडानगरीमध्ये शेलोमाता वर्ल्ड स्पर्धेमध्ये संतोष तरेची चांगली फलंदाजी पाहायला मिळाली आहे. आज बघूया प्रल्हाद नाईक आमचे ज्ञानेश्वर मात्रे देखील आहेत. आज प्रदीप नेटचे मालक प्रदीप पाटील देखील टीमला जॉईन झालेत. शैलेश मात्रे आहेत अँड ऑल टीम. सर्वांचं स्वागत. गेम ऑन. गणेश भाऊ पाटील डीजे गणराजचे मालक आणि VSN कंपनी गावदेवी रांजणोली टीमचे कॅप्टन आज ऑनलाईन आपल्याला जोडलेत. सध्या बिजी आहेत. त्यांनी टीमला शुभेच्छा दिलेत आणि वेल टीम दिनकर भोईर यांना देखील त्यांनी या आयोजनासाठी शुभेच्छा दिलेत. धन्यवाद गणेश भाऊ. पहिला चेंडू अतिशय चांगली लाईन अँड लेंथ अगदी वाईट यॉर्कर कमालीचा चेंडू टाकलाय निलकंठ भोईरनं. धावा बनवायच्या 39. आज 39चा आकडा जानमान गोवे संघाचा पिछा सोडत नाहीये. पहिल्या सामन्यातून 3 ओव्हरमध्ये 38, या सामन्यातून 4 ओव्हरमध्ये 38 दिलेत आणि 39चं टार्गेट चेस करायचं आहे. दौरकनाथ मात्रे वेल जेज कॅच वाईडिश लॉंग ऑन ला झेल कंप्लीट केलाय आणि धक्का नंबर 1 जानमान गोवे टीमला. गांजी मोरे सर दिलीप मोरे करून देखील गावदेवी भादवाड टीमला शुभेच्छा. अतिशय चांगला लाईव्ह टेलिकास्ट आपण पाहतोय होम फोटो लाईव्हच्या माध्यमातून आणि भरपूर प्रेक्षक आम्हाला जोडलेत. निलकंठ भोईरनं कमालीची सुरुवात केलेली आहे. निकेश पाटील डीजे मालक आहेत. नक्की चांगलं व्यक्तिमत्व बघूया. तिसऱ्या क्रमांकावर 1-0 अशी बिकट परिस्थिती आहे. जानमान गोवे टीमची पहिल्या 2 चेंडू मध्ये बनवायचे 39. निलकंठ भोईर ओव्हर द विकेट. षटकातील तिसरा चेंडू. क्या बात आहे. बॅकफुटला जाऊन चेंडू लागतील. लेट कट केलाय पंडित पाटील इनफिल्डच्या आतमध्ये शॉट थर्डमॅनला. वाह गुड फिल्डिंग. आज गोकुल भाऊ देखील आहेत. इष्टीरक्षक विनायक भाऊ देखील आहेत. क्या बात आहे. सिंगलला स्वतःचा आणि संघाचं धावांचा आखण ओपन केलाय. 1-1 3 चेंडू 1 धाव 1 विकेट. मोठी विकेट दिलीप पाटीलची.
ज्यांनी पहिल्या सामन्यातून अतिशय चांगली फलंदाजी केली होती गोवे संघासाठी. तब्बल 29 धावा 39 मध्ये ठोकून ते मॅन ऑफ द मॅच राहिले होते. बघूया, प्रत्येक चेंडूवर आपण आधीचा वेळ घेऊ नका मित्रांनो प्लीज, कारण की आज स्पर्धा काहीशी उशिराने सुरू झालेली आहे. क्या बात आहे, विकेट टू विकेट चेंडू इनफिल्डच्या आतमधून. थोडीशी खराब फिल्डिंग. नक्कीच हा चेंडू जर एकाच ऍक्शन मध्ये पकडला असता तर कदाचित वेगळं चित्र पाहायला मिळालं असं. विजय पाटीलच्या बॅट मधून एक सिंगल आली. दोन्ही फलंदाजांनी एकेरी धावेनं आपले अकाउंट ओपन केलेत. 4 चेंडू 1 बाद 2. इथे ऑन साइडला चेंडू उडवलाय, क्षेत्ररक्षक आहेत गोटीराम. वेल जज कॅच. नक्कीच आज रवींद्रदादा पाटील यांनी देखील या स्पर्धेला आज भरपूर वेळ दिलेली आहे. वेले गावचे एक उत्कृष्ट क्रिकेटर देखील राहिलेले आहेत. नक्कीच रवींद्रदादाचं एक आगली वेगळी छाप होती. गावदेवी वेले रेग्युलर टीम जेव्हा खेळायची तेव्हा या खेळाडूंनी भरपूर चांगला क्रिकेट खेळलेला आहे. आणि वेले गावचे माजी उपसरपंच देखील राहिलेत. त्यांच्या वडिलांचं नाव खूप मोठं होतं, JK या नावाने या पंचकृषीमध्ये नाव लौकिक होतं. बघूया, नवीन बॅटर मैदानामध्ये बंडूभाऊ पाटील यांचे मोठे बंधू संजय पाटील आलेत. लवकर 2 विकेट गमावलेले आहेत. 39 बनवायचे आहेत. 5 चेंडू मध्ये 2 बाद 2. अतिशय चांगली सुरुवात निलखंड भोईर. बघा पंच आपले लाईव्ह टेलिकास्ट अनिल किनी ते गैरहजर असतील थोड्या वेळासाठी. ऑनफिल्ड अंपायर आपण निर्णय घ्यायचा आहे. तिसऱ्या पंचांची मदत घेऊ नका प्लीज. धन्यवाद. फलंदाज संजय पाटील आलेत, एक सिनियर खेळाडू आहेत. शेवटचा चेंडू P1. क्या बात आहे, परफेक्ट लाईन. 1 ओव्हर कंप्लीट आणि जनमान गोवे टीम अडचणीमध्ये आहे. 2 बाद 2. आता 3 ओव्हर मध्ये पाहिजेत 37 धावा. 39 बनवायच्या होत्या. नक्कीच पहिल्या इनिंग मध्ये जरूर 38 बनवल्यात आणि 39 टार्गेट होता. आता हे टार्गेट गोवे संघाला 45 प्लस झालेलं आहे, कारण की फक्त 2 धावा दिलेत आणि येणाऱ्या 3 ओव्हर मध्ये 37 अजून बाकी आहेत. गणेश ठाकरे, संजय ठाकरे अँड ऑल टीम, श्री अष्टविनायक ठाकूरबारा आपलं देखील खूप खूप स्वागत. क्या बात आहे, शांताराम भोईर, संतोष ठाकरे यस आम्हाला दिसले नव्हते ते पुढे आले. धन्यवाद. शांताराम भोईर या संघाचे एक सिनियर खेळाडू आहेत. नक्कीच दत्तात्रय असतील, विष्णू ठाकरे, भगवंतदादा ठाकरे, कबीरदादा ठाकरे, त्यानंतर आपले जयवंत ठाकरे. ही खूप जुनी मंडळी आहे आणि नेहमी संघाच्या बरोबर राहिलेली आहेत. गुरु ठाकरे माजी कॅप्टन, विजेंद्र ठाकरे असतील, एक कंप्लीट टीम आहे. किरण ठाकरे, संदेश ठाकरे, ठाकरे अँड ठाकरे कंपनी आणि विनोददादा ठाकरेंची टीम मैदानामध्ये आपण पाहतोय. वेस अँड कंपनी, गावदेवी, रांजनोली, द्वारकानाथ मात्रे आलेत. बघा प्रत्येक ओव्हर साठी मित्रांनो अधिकचा वेळ आपण घेऊ नका. पंच आपण देखील स्ट्रिक्टली ऑन करा. खेळाडूंना वारंवार जास्त चर्चा करून देऊ नका, कारण की आजच्या दिवसातला हा 3रा सामना आहे. इथून आपल्याला अजून यानंतर 5 सामने खेळवायचे आहेत. नक्कीच आमचे संदीप भाऊ कचेर पाटील एक उत्तम आचार्य आहेत आणि या स्पर्धेसाठी खूप मेहनत गेले 3 दिवस त्यांनी अतिशय चांगलं रुचकर जेवण बनवलेलं आहे. त्यांचं देखील विशेष धन्यवाद. बघूया बॅक टू दी बॉलर असा फटका केलेत. इथे दुसरे धावेचा प्रयत्न, फलंदाज विजय पाटील धावबाद. अपनी तो जैसे तैसे
म्हणून या पंचकोशामध्ये नाव लौकिक होतं. नक्कीच अतिशय चांगलं व्यक्तिमत्व वेले गावातून कचुरमामा हे प्रसिद्ध नाव या संपूर्ण आमच्या पंचकृषीतील पहिले एकमेव समालोचक म्हणून देखील आपण त्यांचा आवाज खूप ऐकलाय. बंडू पाटील आलेत. इथे प्रमोद भोईरला थांबवलाय. विजय बाद झाले धावबाच्या स्वरूपात. दुसऱ्या ओव्हरच्या पहिल्या चेंडूवर एक सांघिक यश आणि मी यष्टीरक्षक गोकुलबाबू यांचं कौतुक करेन. काय चांगला चेंडू पकडला होता. सराव चांगला आहे. आज रांजणोली टीम या सामन्यातून अधिक चांगला खेळ करताना आपल्याला पाहायला मिळते. आज संजय भाऊना देखील संधी मिळालेली आहे. शॉर्ट फाईन लेग, शॉर्ट थर्डमॅन, यष्टीरक्षकाचे 2 केंद्रबिंदू. महेश भाऊ आपलं देखील स्वागत. गावदेवी पिंपलघर आणि अष्टविनायक ठाकूरबाडा असा पहिल्या फेरीचा शेवटचा सामना असेल. हा चेंडू बंडू पाटील यांच्यासाठी. बघूया इथे एक चिक्की सिंगल कंप्लीट केलेली आहे. लेग बायचा इशारा आलाय. बाई सिंगलना धावसंख्या 4. बघूया बंडू पाटील मोठे बंधू आता संजय पाटील स्ट्राईकला आहेत. दोन्ही बंधूंची जोडी खेळपट्टीवर चांगला स्ट्रोक 20 मध्ये केलाय गोटीराम. बघूया दुसरी धाव. नक्कीच इथे गोटीरामला विकेट पाहिजे छोट्या बंधूची. मोठे बंधू विकेट द्यायला तयार आहेत. चांगला क्रिकेट दोन्ही टीम कडून. धावसंख्या 5 धावा. चेंडू टाकून झाले ते इनिंगचे नाव बनवायचे आहेत 39. म्हणजे अजूनही 15 मध्ये 34. 9 मध्ये आलेत 5 आणि 15 मध्ये पाहिजे 34. आज गोवे संघाची गोलंदाजी खूप चांगली राहिलेली आहे. चेंडूला ऑन साइडला ऑन दी कार्पेट केलाय. चेंडू चाललाय अगदी मैदानाला धन धन करत डीप मिड विकेट रिझनला. चांगली फिल्डिंग. 2 धावा इथे पूर्ण केलेत. आता संजय भाऊंची अग्नि परीक्षा आहे. मात्र चांगले फलंदाज आहेत. ताकद आहे. त्यांनी देखील जर सुरुवात केली ना तर चेंडू मैदानामध्ये थांबणं मुश्किल होईल. बघूया 2 धावा या चेंडूवर. धावसंख्या 7. 10 मध्ये बनलेत 7 आणि आता 14 मध्ये पाहिजेत 32 पाहिजेत. प्रमोद भोईर यांना किती वेळ प्रतीक्षा करावी लागेल खेळाडू कक्षामध्ये. बघूया हा चेंडू अगदी व्यवस्थित बॅटच्या पट्ट्यात आला नाहीये. बॅट ठेवून निघालेत बंडू भाऊ. एक सिंगल धाव. आता कंप्लीट काम. नक्कीच आता विकेट घ्यावीच लागेल. यष्टीरक्षक गोकुल पाटील यांनी चांगला निर्णय घेतला मी तर म्हणेन. नाहीतर आता कदाचित इथे पॅनल्टीला सामोरे जावं लागलं असतं. थोडेसे प्लॅनिंग मध्ये कमी पडले. ते चर्चा करतायत विनायक भाऊ. नक्कीच त्यांच्या सोबत असो. मित्रांनो चांगला क्रिकेट खेळताय आपण. इथे धावबाच्या स्वरूपात विकेट आली. धावा बनलेत 8. आज विनोददादा ठाकरे टीमला जॉईन नाही आहेत. नक्कीच ठाणे जिल्हा ग्रामीण उद्योग भाजपा अध्यक्ष आहेत आणि या भिवंडी तालुक्यातील एक नामवंत असं व्यक्तिमत्व वेसन कंपनीचे मालक विनोददादा ठाकरे असतील. सचिनदादा ठाकरे तसेच किरण ठाकरे विद्यमान उपसरपंच ग्रुप ग्रामपंचायत पिंपलघर रांजणोली. त्यानंतर भावेश ठाकरे असतील. आमचे प्रमोद भाऊ म्हात्रे यांच्याकडून या स्पर्धेला आणि त्यांच्या संघाला शुभेच्छा. प्रमोद भोईर न्यू बॅटर. ही बिनीची जोडी आहे गोवे संघाची. स्ट्राईकला प्रमोद भोईर, नॉन स्ट्राईकला बंडू पाटील, द्वारकानाथ म्हात्रे. पहिला चेंडू पॉइंट रिझनला खेळलेत. डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहेत पंडित पाटील. चांगली फिल्डिंग करतात. थ्रो बघा चांगला आहे.
वा गुड थ्रो. 2 ओव्हर धावा बनलेत 9 आणि आता 2 ओव्हर मध्ये पाहिजेत 30. 39चं लक्ष. 12 चेंडू मध्ये फक्त धावा 9. पहिल्या ओव्हरला 2 आणि दुसऱ्या ओव्हरला 7. गडीबाद झाले 4. आता 2 ओव्हर मध्ये सरासरी 15 वर येऊन थांबलेली आहे. नक्कीच नरेश तरे वेसन कंपनी गावदेवी रांजणोली संघाचे एक उत्कृष्ट खेळाडू याने देखील आपल्या टीमला शुभेच्छा दिलेत. धन्यवाद नरेश तरे. डीजे गणराज गणेश भाऊ पाटील देखील ऑनलाईन सामना पाहत आहेत. त्यांच्या सोबत आमच्या समालोचक परिवाराचे आमचे मित्र भिवंडी तालुक्याचा एक बुलंद आवाज संदेश पाटील भिवंडीकर आपलं देखील स्वागत. 12 मध्ये 30 बनल्यात 12 मध्ये 9 आणि उर्वरित 12 मध्ये 30. गोलंदाज घोटीराम म्हात्रे. दुसऱ्या फेरीचा सामना आहे कारण की जो संघ हा सामना जिंकेल तो थेट स्पर्धेच्या तिसऱ्या फेरीमध्ये म्हणजे अर्थातच बक्षीस पात्र क्वार्टर फायनल मध्ये पोहोचणार आहे. वेलकम 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 सुस्वागतम. भिवंडी ग्रामीण 40+ क्रिकेट मंडळाचे सन्मान्य अध्यक्ष आणि भिवंडी निजामपूर शहर महानगरपालिकेचे माजी स्थायी समितीचे सभापती संजयभाई म्हात्रे साहेबांचं मंचावरती शुभागमन झालेलं आहे. आपल्या या स्पर्धेमध्ये साहेब मनपूर्वक सहर्ष स्वागत. क्या बात आहे. चेंडू हवेमध्ये काऊ कॉर्नर रिझनला हा छेल टिपलाय आणि या सामन्याची गोल्डन विकेट घोटीराम म्हात्रेच्या खात्यामध्ये. प्रमोद भोईर ओ युटी आउट. आता गोवा संघ काहीसा अडचणीमध्ये आहे कारण की प्रमोद भोईरला खेळपट्टीवर राहणं गोवे संघासाठी गरजेचं होतं कारण की 12 मध्ये 30 आणि आता 11 मध्ये 30. बघूया नवीन बॅटर मैदानामध्ये. बंडूभाऊ नाव सांगा फलंदाजाचा. विकास. नक्कीच धावांचा विकास करावा लागेल. क्षमता आहे ताकद आहे. बघूया 11 मध्ये 30. नक्की चेंडूची निवड चुकीची केली. नक्कीच इथे चेंडूला हलक्या हाताने केल्याचा प्रयत्न केला मात्र चेंडू निघून गेला यष्टीरक्षक गोकुल यांच्या हातामध्ये. डॉट बॉल. आता 10 चेंडू आणि 30 धावा. प्रत्येक चेंडूवर 3 धावांचं गणित. फटका उडवलाय. बघूया अशोक भगत. सॉरी अशोक भगत नाही तिथे बालू आहे.
एक द्यायची होती, मात्र जी ऍक्शन होती ती कुठेतरी चुकीची पाहायला मिळाली. गोटीरामनं तिसऱ्या ओव्हरचे 4 चेंडू टाकलेत, 3 विकेट घेतलेत आणि 1 डॉट टाकलाय. चेंडू 4 कमी झालेत, धावा 30 तशाच आहेत. म्हणजे आता येणारे चेंडू 8 आणि धावा पाहिजे 30. 39चं टार्गेट. मॅच आता पूर्णपणे लॉक झाली असं वाटतंय गोवे संघासाठी. बघूया, बंडू पाटील अजूनही खेळपट्टीवर आहेत, चर्चा करतायत. फलंदाज चंदू आलेत. संजयभाई म्हात्रे आपल्या मान्यवर कक्षामध्ये आहेत. भिवंडी ग्रामीण 40+ क्रिकेट मंडळाचे विद्यमान अध्यक्ष आहेत. गावदेवी भादवड टीम. आणि यानंतर आपण बंदरामारुती काल्हेर असा एक बिग फाईट मॅच पाहणार आहोत. हॅट्रिक ऑन. क्या बात आहे. इथे चंदूने 1 धाव घेऊन स्ट्राईक रोटेट केलेली आहे. 17 चेंडू मध्ये 10 धावा आलेत आणि आता 7 मध्ये पाहिजेत 29. खूप मोठा अगदी डिफरन्स आहे चेंडू आणि धावांमध्ये. होऊ शकतो, कारण की किती ठोकायचे आहेत तर नक्कीच 5 ठोकायचे आहेत. 7 मध्ये क्षमता आहे. बघूया गोटीराम. क्या बात आहे. फ्लाइटेड डिलिव्हरी. प्लॅनिंग आहे ना, प्लॅनिंग रांजणवली टीमची ती उत्तम आहे. अगदी आपण पाहिले तर तिन्ही गोलंदाजांचे चेंडू टाकलेत अतिशय चांगल्या लाईन लेंथवर आणि स्लोवरचा मारा जास्त गेलाय. 3 ओव्हर धावा आलेत 11 आणि आता 6 मध्ये पाहिजेत 28. 7 चेंडू मध्ये 28. बाई बसायचं आहे 2 मिनिटं, सत्कार घेऊ आपण, नंतर जा, तुम्हाला खेळायचं आहे. चला स्वागत सन्मान करूया आपण. सूर्यकांत भाऊ, रवींद्रदा, आपण भाईंचा स्वागत आणि सन्मान करूया. आपल्या भिवंडी ग्रामीण 40+ क्रिकेट मंडळाचे विद्यमान अध्यक्ष आहेत आणि भिवंडी निजामपूर शहर महानगरपालिकेचे माजी स्थायी समितीचे सभापती देखील साहेब राहिलेले आहेत. त्यांचा आपण आई गावदेवी 40+ वेले संघाच्या वतीनं स्वर्गीय पवन स्मृती चषक 2026च्या माध्यमातून स्वागत आणि सन्मान करूया. रवींद्रदादा पाटील, वेलेगावचे माजी उपसरपंच, उद्योगपती, अनेक उत्कृष्ट क्रिकेटर, तसेच सूर्यकांत भाऊ पाटील यांच्या शुभ हस्ते भाईंचा शुभ सन्मान या मंचावरती केला जातोय. प्रेमाची शॉल, फुलगुच्छ आणि या स्पर्धेची आठवण सन्मान चिन्ह देऊन संजयभाई म्हात्रे साहेबांचा हा यथोचित स्वागत आणि सन्मान इथे होतोय. धन्यवाद साहेब. एक ओव्हर 28. धन्यवाद. बोलूया खेळाकडे, पाहूया पुढील चेंडू. यावेळेस चांगला फटका आहे बंडू यांच्या बॅट मधून. थोडीशी घाई केली जाते, परंतु या ठिकाणी मात्र मी तर म्हणेन कुठेतरी गोलंदाजी चांगली कामगिरी पाहायला मिळाली. प्रत्येक चेंडूचा जो मारा होता तो कुठेतरी आपण स्लोअरचा मारा पाहायला मिळाला. त्या अनुषंगाने आपण पाहिल्या धावा बनल्या नाहीत. 3 ओव्हरमध्ये फक्त आपण पाहिलं तर 11 धावा होत्या आणि 39 धावा फक्त बनवायच्या होत्या. आणि असं वाटलं नव्हतं सामना इथवर येईल, असं वाटत होतं की लवकरात लवकर समाप्त होईल, परंतु जिद्द, चिकाटी, संघर्ष आणि मेहनत याच्या बळावरती हा सामना वाचवलेला आहे, थांबवलेला आहे. गावदेवी रांजणोली टीमने दहशत दाखवली गेली आहे या सामन्यामध्ये. 39 धावा असं वाटलं तर जाची सरासरी बरोबर गाठली जाईल, परंतु पहिल्या ओव्हरमध्ये 2, दुसऱ्या ओव्हरमध्ये 7, तिसऱ्याने 2 आणि इथं मात्र भरपूर धावा शिल्लक बाकी. त्या अनुषंगाने आपण पाहतोय बॅकफुटवर पूर्णपणे पाहायला मिळत आहेत. अजूनही आता मात्र 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे आणि विजयासाठी 27 धावाची आवश्यकता आहे. म्हणजे आपण पाहू शकता किती ताकदीने आणि किती महान फरकाने हा सामना विजय संपादनाच्या वाटेवरती पाहायला मिळतोय. गावदेवी रांजणोली पुढील चेंडू
प्रत्येक चेंडूवरती प्रहार करण्याचा जरूर प्रयत्न पाहायला मिळाला, परंतु त्या धावा काय बनल्या नाहीत ज्या धाव्या हव्या आहेत. क्या बात आहे. 2-7 2-1 अशा धावा प्रत्येक ओव्हरमध्ये पाहायला मिळत आहेत. शेवटचा अंतिम चेंडू आहे. पहिल्यामध्ये 2 आल्या 2 विकेट, दुसऱ्यामध्ये 7 आल्या 2 विकेट, तिसऱ्यामध्ये 2 आल्या 3 विकेट आणि ते विकेट नाहीये परंतु धाव एकच, शेवटचा चेंडू. अशा धावा आपल्याला पाहायला मिळाल्या आहेत. आता मात्र आकाशामध्ये ताणून दिला गेला आहे, तोही या ठिकाणी पाहते आपण षटकार आहे. कॅच घेतली होती परंतु स्वतःला काय आवरू शकले नाहीत.